नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये। तर पुण्याची ट्रिप झाल्यानंतर मी आता आलो ऑफिसला। ॲक्च्युली मी घरापासूनच शूट करायला पाहिजे होता, पण आता जाम थकलेलो। सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट की म्हणजे ऑफिसला यायला पाहिजे। आजची सुरुवात म्हणजे आजचे 3 ते 4 शूट आहे। तर सगळ्यात पहिले आता मी नोटमध्ये चेक करेन, टायमिंग वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे। आता ऑलमोस्ट बाकीचं आता एक शूट तर आताच होणार खाली शूटला। बघा क्लायंट पण आलेले आहेत। हां कांदा म्हणजे तर एकदम आता जोडी व्हिडिओची ट्रेस होणार ना। आधी सरांची मीटिंग आहे, मीटिंग झाल्यानंतर मग आपण बोलूया। मीटिंग झाली आहे, त्यांचं वेडिंगचं डिस्कशन होतं, ते कम्प्लीट झाल्यानंतर आता फक्त माझा जो वर्क आहे, बेबी शूटचे काही फोटोज आहेत त्यांचं वर्क करायचं आहे। तर तुम्ही फक्त टाईमलॅपचा मजा आहे। मॉर्निंगचं वर्क झालं आहे सगळं एडिटिंग करून। तर आता जेवणाचा टाईम झालेला आहे, दुपारची वाजले 12:30 हे लावून घेशील डोर। हे आत्ता बघा, हे सगळे नवीन युजर असतायत मला, आपले लोक आहेत। दादा सगळ्यात पहिले जेवण करू। जेवण झालं की नंतर सायंकाळचं शूट आहे, त्याचं प्रिपेरेशन होईल आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट आता पहिले ऑफिसला भेटू, मग बोलू। आजचं झालं आहे जेवण, आता जाऊ आपण ऑफिसला पुढचे कामं करू। चलो तेरे लागते पटकन पुढे जाणार। जेवण करून आल्यानंतर आजचं एक सायंकाळचा शूट आहे, कपल फोटो आहे, चांडक फार्मला शूट करणार आहे। तर शूट कसा होतो आहे त्याचा BTS पण आपण शूट म्हणजे कॅप्चर करू, म्हणजे तुम्हाला पण ॲड येईल आणि मला पण बघायचं आहे सगळं एन्व्हायरमेंट शूट करताना। चहाचा टाईम झाला आहे, सगळेजण चहा पितात। चहा पिले गेलेली बोलू आता। तर आता चहा पिऊन झाला आहे आमचावाला। तर आता चांडक फार्मला शूट आहे, तर दादांनी बॅग पॅक करायला लावली आहे। तर चला आपण आता बॅग पॅक करून घेऊ। तर आता बॅग पॅक करतो आहे। हा निकॉनचा Z6 कॅमेरा आहे, त्याला किट लेन्स लागली आहे। तर आता ही टाकतो आपण। ही निकॉन Z6ची 35mm ची लेन्स आहे आणि ही 70-200 ही पण आपण घेणार आहे शूटला। आउटडोर शूट येतं। हे ट्रिगर आहे आपलं, ही Z6ची बॅटरी आणि हा 300 लाईट, हे सर्व आपण बॅगेत पॅक करणार आहे। साईने कॅमेऱ्याची बॅग पॅक केलेली आहे। तर साई कसा बोलत होता मला कमेंट करून नक्की सांग, म्हणजे त्याची इच्छा होती की स्वतः बोलायची, असं तो बोललेला होता की मी करेल म्हणून। तर आम्ही चांडक फार्मला चाललो आहे, तर आता निघू आणि चांडक फार्मला देतो शूटच्या लोकेशनवरती। आलो आहे आपण इथं चांडक फार्मच्या इथे। जस्ट ओव्हरव्ह्यू घ्या, परवानगी शिवाय फोटोग्राफी करू नये। जस्ट आपल्या इथेच थांबायचं आहे। बस उतरो। आपले क्लायंट पण आलेच आहे, पण ॲक्च्युली आजमध्ये 2 शूट आहे याच लोकेशनला, कारण की जे बेबीचं शूट माझं एक पेंडिंगचा थोडासा टाईम होता, तो मी या ठिकाणी शूट घेणार आहे। आणि आता जस्ट प्री वेडिंगचा एक म्हणजे 20-25 फोटोज काढायचे या लोकेशनला। माझे ते क्लायंट पण आलेले आहेत। आता सगळ्यात पहिले ड्रेसचं सिलेक्शन करू, कारण की 3 ड्रेस आहे सर, 3 ड्रेस आहे। तर सगळ्यात पहिले आधी कुठला करायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग मग शूट करू। चांडक फार्मच्या लोकेशनची काय तिला काय म्हणतात माहिती का, वारली पेंटिंग। हाय अरे तिने हात पकडला। हिचे मी आधी शूट केलेले आहेत फोटो, हां ना। अप अप अप
हा तुला फोटो काढायचा आहे ना, मी इथून स्क्रीनशॉट काढून घेऊ ना आपण. चल जा ते मस्त पोच देतात आता. हा ना बसून घेतो पण ते अरे तूच तर बोला ना फोटो काढायचे. मग ब्लॉग मध्ये फोटो काढताना बीटीएस दिसला पाहिजे असं. तो असा ठेवून दे ना त्याला बाजूला टाइम लॅप्सला. फोटो तर त्याच्यानेच काढायचे आहेत ना. एकदम फ्रेश झाले आता. सूट अकाउंट एकदम रेडी आता. झाले रेडी. आता ॲक्च्युली मी आता ह्या लोकेशनला मला शूट करायचं आहे. मी लोकेशन दाखवतो तुम्हाला. ही जी लोकेशन आहे ना, तर मी सनलाईट बॅक साईडने यूज करून मग शूट करणार आहे. नॅचरल लाईटचा यूज करून. तर मग तुम्ही शूट एन्जॉय करा. आपल्याला इथे खेळायचं आहे पुढे. आपल्याला खेळशील ना संतापमध्ये बघतो तू. हा का करून द्या फक्त त्याला. मी घेतो शूट. हे बघ बाला कुठे गेला बाला. यायचे माझ्याकडे. माझी गाडी गंदे पितो. नाही तर तुला घेतला असतं मी. तुला कडू लागतील ते सगळे केमिकलचे आहे माझे. दबा देख तिला म्हणतो फोटो काढे. देख शोधो मी मुलगी आहे ना बेबी. देख लेनो त्याने लेनो. जा बाकीचा शूट झाल्यानंतर आता चहाचा टाइम झालेला आहे. चहा घेऊ. सरांनी चहा मागवली आहे. छोटी पिकनिक. तू का बरं पितो हर्षा? कशी चहा? तिखट लागते ना. मसाला तिखट चकना खाल्ला जावे. आधी चहा. हां शूट कम्प्लीट झालं आहे. तर आता इथून आम्ही चालू डायरेक्ट स्टुडिओला जाऊन त्यांचे फोटोज वगैरे बघू. मी आलो आता ऑफिसमध्ये. आता जस्ट ऑफिसमध्ये पोचलो मी. तर आता सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट म्हणजे डेटा कॉपी पेस्ट करू. डेटा कॉपी पेस्ट केल्यानंतर डेटा चेक करेल व्यवस्थित काय नाही. सर पण येतात, क्लायंट आले का, त्याच्यानंतर मग डेटा वगैरे सगळं त्यांना पण दाखवून देईल. त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी बघूया. आम्ही जेव्हा शूटला जात होतो ना, तर साईने बाजूचं रस्त्याच्या बाजूचं नालीचं काम चालू होतं. तर तिथे एक सिमेंटची कुठली गाडी होती तिथे मिक्सर ते सिमेंट मिक्स करताना. आणि ती गाडीमुळे अगोदर डिवायडरच्या बाजूला टू व्हीलर लावलेलं होतं की तिथे कोणी जायला नको पाहिजे म्हणून. आम्हाला डिवायडरच्या साईडनं जायचं होतं. तर मी गाडी बरोबर काढली आणि त्याच्या मागे साई येत होता. साईने डायरेक्ट डिवायडरमध्ये गाडी टाकली. कशी काय टाकली ती साई? तू कसं झाला तो सांगतो ते. डायरेक्ट अशी कोलांटी खाणार होता पण बॅगमुळे वाचलो नाही. त्याच्या वजनच्या वजन बॅगेच होतं म्हणून तसा राहून गेला. त्याचा डायरेक्ट डिवायडर बसला असतो. जेव्हा गाडी ठोकली ना, तर असा डायरेक्ट वरती आला तो. आणि बॅग आहे ना लावलेली होती त्याच्यामुळे ठीक. तर बॅग नाही राहिली असती ना, तर गाडी त्याच्या पुढे येऊन गेला. हा आम्ही ब्लॉगमध्ये शूट करत होता आधीच. अगोदर शूटला जायचं नाही म्हटलं झालं. मग त्याला नंतर घरी पाठवून दिला. कुठं लागलं ते? पाय लागले मला नाही पण गाडीला जास्त लागले. रे गाडी काय रिपेअर करून टाकू ना आपण. भूषणला सांगू रिपेअर करा म्हणून गाडी चालू हळू चालवा. हां हळू चालवा. ब्रेक लावा. गाडीला ब्रेक पण असला पाहिजे. यांनी गाडीला ब्रेक सर्व्हिसिंग करा गाडीची. टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करा. मस्त झालाय शूट. माझ्यासाठी शूट करतोय. आजच्या दिवसाचं सगळं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. आपण एक शूट पण केला. ॲक्च्युली 2 शूट झाले. एक बेबीचं शूट झालं आणि त्याच्यानंतर एक कपल फोटो काढायचे होते. त्यांची प्रोसेस झाली. मला काय प्रॉपर सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आल्यानंतर आपण एक ब्लॉग होता त्याचं वर्किंग केलं, एडिटिंग केली त्याची प्रोसेस. आणि त्याच्यानंतर आता झालं आहे जेवणाचा टाईम. सो घरी जावं लागेल.
भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला व्हिजिट करा, कनेक्ट राहा. ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.